स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीनं सांगली लोकसभेची उमेदवारी अर्ज भरण्यासाठी आम्ही घोड्यावरून जातोय आणि ज्याने या देशाला स्वातंत्र्य मिळवून दिलं त्या क्रांतिसिंह नाना पाटील यांना अभिवादन करून आणि घोड्यावर बसून आम्ही उमेदवारी अर्ज भरण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे चाललेलो आहोत। आणि निश्चितपणानं या जिल्ह्यामधले दोन प्रमुख उमेदवार हे साखर सम्राट आहेत। त्यांनी शेतकऱ्यांना बुडवलेलं आहे, त्यांची ऊस बिलं बुडवलेली आहे, त्यांच्या अन्नात माती कालवण्याचा धंदा केलेला आहे। त्यामुळे अशा साखर सम्राटांना आम्ही घोड्यावर बसून जिल्हाधिकारी कार्यालयावर उमेदवारी अर्ज भरण्यासाठी जात आहोत। आणि निश्चितच या निवडणुकीमध्ये या साखर सम्राटांना या जिल्ह्यातला शेतकरी धूळ चारल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही आणि स्वाभिमानी शेतकरी संघटना या निवडणुकीत निश्चितपणानं विजय होईल अशा पद्धतीचा आत्मविश्वास मी या निमित्तानं व्यक्त करीत आहे।